नारळाच्या शेंड्या बुडाला टाकण्यात याव्यात. ज्या नारळाच्या शेंड्या पाणी धरून ठेवतात, इमर्जन्सीमध्ये झाडाला रोपाला त्यातून पाणी घेता येतं. त्यानंतर गांडूळ खत, शेणखत चांगलं रापलेलं त्याच्यावर टाकून त्यावर रोप लावण्यात, वरची माती चांगली मिक्स करून रोप लावण्यात यावं. पिशवी आडवी ठेवून फाडावी, म्हणजे गड्डा खालचा फुटणार नाही. आता रोप खाली तयार केलेल्या बेसवर ठेवून दोन्ही बाजूंना, चोहू बाजूंना ती ह्याची माती, गांडूळ आणि ह्याचे खत, म्हणजे मुळ्या बाहेर निघाल्या की त्याला चांगलं अन्नद्रव्य मिळालं पाहिजे असं भारीतलं शेणखत, कुजलेलं गांडूळ खत टाकावं. म्हणजे मुळ्याला अन्नद्रव्य चांगलं मिळालं, त्या रोपाची वाढ भरपूर निरोगी होऊ शकते. दोन्ही पायाने दाबून तिथली हवा बाहेर काढून व्यवस्थित दाबून घ्यावं लागते रोप. असं आळं करून त्यावर शेतातली वरच्या 6 इंचातली माती टाकून घेण्यात येत आहे. यावर सोयाबीन, तूर किंवा इतर साहित्याचे भुसकट मल्चिंग म्हणून वापरण्यात यावे. ज्यावेळेस आपल्याकडून पाण्याचा पुरवठा होणार नाही, नैसर्गिकरित्या ओल राहील, वापसा कंडिशन राहील आणि भविष्यात या मल्चिंगचा खत होऊन त्याला अन्न पुरवठा रोपाला होतो आणि चांगलं वाढ होते. यासाठी मल्चिंग फार आवश्यक आहे. शेणाची स्लरी टाकल्यास या मल्चिंगच्या खाली गांडूळही तयार होतात. धन्यवाद.